पार्टीद्वारे आदिवासी आश्रमशाळा मांडली. नमस्कार, मी अंजिरा रंगारी, जिल्हा परिषद प्रतिनिधी शाळा. तर आम्हाला मिळालेला जो विषय आहे तो सेवा पुस्तक म्हणजे सर्व्हिस बुक हा महत्त्वाचा दस्तऐवज आपल्या नोकरीच्या संबंधाने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा महत्त्वाचा दस्तऐवज 2 प्रतीमध्ये असतो. तर एक प्रत ही आपल्या कार्यालय प्रमुखाकडे असते आणि एक ही संबंधित व्यक्तीकडे असते. आणि आयुष्याच्या खजिना म्हणजे आपण केलेल्या कार्याचा एक आरसा दाखवण्याचं काम हे सेवा पुस्तक करत असते. आणि त्यामध्ये असलेल्या नोंदी ह्या अद्ययावत असणं फार गरजेचं आहे. तर या संबंधाने आम्ही या ठिकाणी कॅम्प ठेवलेला आहे कार्यालयाच्या वतीने. आणि ते जे लाभार्थी आहेत किंवा प्रत्यक्ष नोकरीला लागलेले शिक्षण विभागाचे पवित्र पोस्टमधून आलेले सर्व शिक्षक आहेत आणि ते अनभिज्ञ आहेत या संबंधाने नव्यानेच नोकरीवर रुजू झालेले आहेत. आणि नव्याने नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्यांना सेवा पुस्तक काय हे नेमकं कळत नाही आणि कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे ते करत. नमस्कार सर. नमस्कार. आपण आपल्या केंद्रात कॅम्प लावलेला आहे. हो. आम्ही आलेली आहे शाळा हातोलीवरून. तर मला माझं ते पाहिजे होतं. तर बघा, मला तुमचं सेवा पुस्तक पाहिजे आहे. तर तुम्ही अर्ज द्या. तुमचं सेवा पुस्तक पाहिजे बघा. आणि नवीन बनवायचं आहे की नवीनच बनवायचं आहे तुम्हाला? नाही सर, हां हां. मी नोंद करायला अच्छा 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 अच्छा. नोंद करायला मला ते माझ्या त्याच्यावरून मी नोंदणी करून घेत आहे. बरं बरं. तर तुम्ही हे अर्ज द्या. नाही त्या याच्यामध्ये बरं बरं आमच्या रजिस्टरला नोंद करून देतो. त्यात कोणतीच आहे? ठीक आहे ठीक आहे. नाव सांगा तुमचं. विजयला उठली. मला ओके. इंदिरा राजूला. पण सर अजून एक प्रश्न होता. ठीक आहे, परंतु माझ्या शाळेमध्ये पवित्र पोर्टेलचे शिक्षक आलेले आहे, नव्यानेच आलेले आहे. त्यांची सर्व्हिस कधून तयार झालेलं नाही. तर त्याच्यासाठी त्यांना काय करावं लागेल का? हो, शासकीय मुद्रणालयामध्ये जाऊन त्यांना 2 मूळ सेवा पुस्तक, त्यांची सेवा आता ते 35-36 वर्षाचे असतील आणि अजून त्यांची सेवा कोणाची 15 वर्ष, कोणाची 20 वर्ष, 25 वर्षही असू शकते. त्या हिशोबाने त्यांना बाइंडिंग करून शासकीय मुद्रणालयामध्ये 2 सेवा पुस्तक आणावे लागतील. ते त्या शिक्षकांनाच करावं लागेल? नाही, ते आणावे लागतील. कार्यालय बनवते. म्हणजे ते सगळी जबाबदारी कार्यालयाची आहे. कार्यालय बनवते. तर त्यांना दोन्ही द्यायचे. एक कार्यालयाकडे राहील आणि एक त्यांच्याकडे राहील. मूळ सेवा पुस्तक हे कार्यालयात राहील आणि दुय्यम त्यांच्याकडे राहील. अजून माझी पात्रता वाढलेली आहे. तर ती शैक्षणिक पात्रता वाढलेली त्याची नोंद करावी लागेल. बरं, तुम्ही शैक्षणिक पात्रता वाढवण्याच्या संबंधाने कार्यालयाला पत्र दिलं होतं का? हो सर, मागे दिलं होतं. दिलं. ओसी आहे तुमच्याकडे? बरं बरं. तुम्ही जेव्हा केव्हा याल तेव्हा ती ओसी घेऊन या. त्यानंतर सर, माझ्या याच्यामध्ये मला 2023 मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. परंतु इथं नोंद नाही आहे माझी ओरिजिनलमध्ये. मी पत्र कधी मिळाला तुमच्याकडे आहे का ते? 2023 मध्ये 2023 ला मिळाला. तुम्हाला
तुम्हाला कार्यालयाने पत्र दिलं होतं नाही का? कार्यालयाने आणि पत्र दिलं. प्रमाणपत्र आणि सत्कार पण झाला प्रमाणपत्रही आहे, आपलं प्रमाणपत्र आहे आणि रसीद पण मिळालेलं आहे. परंतु त्याची नोंद मला सेवा पुस्तकात नाहीये, तर ती करावी लागेल. हो 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 ठीक आहे ना, मी संबंधित बाबूला सांगून देतो. मग त्यासाठी मला काय करावं? तुम्हाला काही नाही, एक अर्ज द्यायचा की मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, करिता माझी सेवा पुस्तकामध्ये मूळ सेवा पुस्तकामध्ये नोंद घेऊन दुय्यम सेवा पुस्तकामध्ये नोंद करण्यात येईल. तर एवढंच करावं लागेल की ते प्रमाणपत्र पण आणावं लागेल, जोडावं लागेल. आणि ते पत्र मूळपत्र मूळपत्र पण घेऊन या. ठीक आहे सर, धन्यवाद. मी आता ह्या नोंदी करून घेते आणि थोडंसं रजे संबंधित पण मी पाहून घेते आधी. बरं. आणि मग तुम्हाला विचारते. नमस्कार. नव्याने पत्रकृती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची हे नव्याने झालेली आहे. आणि सेवेमध्ये सेवा पुस्तक तयार करावी लागते असं मी ऐकलेलं आहे. तर ते सेवा पुस्तक किती दिवसामध्ये तयार करावं लागेल? बघा, खाजगी संहितेप्रमाणे तुम्हाला सेवा पुस्तक हे 3 महिन्याच्या आतमध्ये करायचं आहे. आणि जिल्हा परिषद सेवा समिती अधिनियमाप्रमाणे कार्यालयाने तुम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन किंवा पत्रव्यवहार केला असेल, तुम्ही मूळ सेवा पुस्तक आणि दुय्यम सेवा पुस्तक असे 2 सेवा पुस्तक आणले का? नाही, अजून घेतले नाही. ते तुम्ही घेऊन या. त्यानंतर त्यात कोणकोणत्या नोंदी घ्याव्या लागतात? त्यामध्ये प्रथम आहे तुमचं नाव, जन्मतारीख, जात, तुमचा नियुक्तीचा प्रवर्ग आणि कशा पद्धतीचं असते तुम्हाला माहित आहे का? ते तुम्ही पाहता का? या बरं, एक मिनिट मी दाखवतो. तर बघा, हे दिसतं का तुम्हाला? हा, हे बघा, असं सेवा पुस्तकाचं हे पहिलं पान आहे. आणि या सेवा पुस्तकामध्ये सगळे जे आहेत त्यांनी लक्षात घ्या नवीन. तर यामध्ये पहिले आपलं नाव आहे, त्यानंतर आपला पूर्ण पत्ता आणि आपली जन्मतारीख, आपली उंची, तुमच्या अंगावरील ओळखीची एक खूण. तर जे माझ्या हातावर माझं नाव लिहिलेलं आहे इनिशियल, तर ही इनिशियलची नोंद माझ्या सेवा पुस्तकामध्ये आहे. ही कशासाठी आवश्यक आहे की जेणेकरून आपलं कुठेही जरी अपघाती काही जर झालं आणि आपल्याजवळ जर काही गोष्टीचा पुरावा नसेल आणि त्यावरून आपल्या शरीरावर जी खूण आहे ती आपण जर सांगितली आणि ती दाखवली, तर त्या पद्धतीने आणि वैद्यकीय प्रमाणपत्र आपण सेवेमध्ये लागत असताना आपल्याला फिटनेस सर्टिफिकेट भेषज अधिकारी यांचं मिळत असतं. तर ते सुद्धा असणं आवश्यक आहे. ते सुरुवातीलाही असणं आवश्यक आहे आणि आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा ते त्याला लागलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची सही आणि या ठिकाणी माझी सही राहील. अशा प्रकारचं हे आहे. ठीक आहे. आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शैक्षणिक पात्रता वाढवा. सुरुवातीला तुमची जी नियुक्ती आहे, आता 12वी डीएड, डीएड, डीटीएड आणि ह्या आता नवीन अभ्यासक्रमामध्ये ते सगळं बदललेलं आहे. बीएड वर सगळं गेलेलं आहे आणि 2 वर्ष 4 वर्ष अशा पद्धतीनं दिलेलं आहे. आणि हे काळजीपूर्वक सर्वांनी सेवा पुस्तक सांभाळून ठेवणे आपली नैतिक जबाबदारी आहे. हा आरसा आहे. हे जर गाळ झालं, तुम्ही सुट्टीवर गेले, तुमची नोकरी कशी झाली, दरवर्षीचे CR, गोपनीय अहवाल आणि निवड नसती म्हणून हा एक भाग असतो, तो सुद्धा याला बांधून ठेवलेला जातो. आणि सर्व दरवर्षी तुम्हाला लागलेलं इन्क्रिमेंट याची सुद्धा नोंद याच्यामध्ये असते. आपण घेतलेल्या सुट्ट्या याची सुद्धा नोंद असते. आपण केलेलं चांगलं कार्य याची सुद्धा नोंद असते. म्हणजे आपल्या नोकरीचा हा महत्वाचा रेकॉर्ड आहे, हा दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज कार्यालयात सांभाळून ठेवण्याची कार्यालयाची पण जबाबदारी आहे. पण बाय द वे कार्यालयाला जर आग लागली किंवा कार्यालयातून गाळ झालं, चोरी झालं, तर आपल्याकडे असलेलं दुय्यम सेवा पुस्तक आपण सांभाळून ठेवणे अतिशय गरजेचं आहे.
आणि दरवर्षी तो कॅम्प होतो किंवा तुम्हाला कार्यालयाच्या ज्या ज्या वेळेस सूचना दिल्या जातील त्यावेळेस आपण यायचं आणि आपल्या अपूर्ण असलेल्या नोंदी जे जे प्रशिक्षण घेतले, जनगणना केली किंवा एखादं तुम्ही चांगलं काम केलं किंवा तुम्हाला वेतनवाढ दिली आणि वेतनवाढ दिली परंतु त्याची नोंद इथे नाही आणि कॅपोकडे हे सुद्धा मंजुरीसाठी पाठवले जाते. कॅपोने मंजुरी दिल्यानुसार त्याच वेतनाला मान्यता असते. आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर जर यामध्ये जर नोंदी अपूर्ण असल्या आणि सेवानिवृत्तीच्या अगोदर म्हणजे 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष ज्यांना सेवानिवृत्तीला बाकी आहेत त्यांच्या सर्व नोंदी, त्यांचे सर्व कागदपत्रे, त्यांना मिळणारी पेन्शन आणि जॉईंट खातं, तुम्हाला पेन्शन कोणासोबत पाहिजे आहे, समजा पत्नी असेल, पती असतील तर दोघांची फोटो आणि एक पगाराचा खाता व्यतिरिक्त दुसरं नवीन खातं पेन्शन खाते म्हणून आपल्याला काढावं लागते आणि तुम्हाला ज्या ठिकाणावरून पाहिजे ती सर्व माहिती तुम्हाला कार्यालयाला द्यावं लागते. माझा दुसरा प्रश्न आहे, जन्मदिनांकाची नोंद ही कशावरून राहिली जाते? जन्म दिनांकाची नोंद तुमच्या असलेल्या टीसी वरून त्या सेवा पुस्तकामध्ये घेतल्या जाते. तुम्ही नोकरीवर कोणत्या जन्मतारीखवर लागल्या? टीसी आणि जन्माचा दाखला आणि टीसी याच्यामध्ये काही तफावत आहे का? नाही ना, मग बरोबर आहे. त्यावरूनच नमस्कार. मी आश्रमशाळा मांडवरून आहे. तर मी 15 दिवसापासून सुट्टीवर होते. तर माझी शाळा मला म्हणत आहे की बा त्या 15 दिवसाच्या सुट्ट्या अगदीच घ्या नाहीतर असाधारण रजेमध्ये घ्या. तर आता मला हे परावर्तित आणि असाधारण रजा म्हणजे काय मी कळून नाही राहिलाय सर. तुम्ही नवीन लागलेल्या तुम्हाला ह्या रजा मिळत नाही सुरुवातीला. किती वर्षाला सर आणि काय तुम्हाला 1 वर्षानंतर मिळेल. म्हणजे नेमकं स्वरूप काय आहे? नेमकं स्वरूप म्हणजे परावर्तित रजा कशाला म्हणायच्या आणि असाधारण रजा कशाला म्हणायच्या? आता रजेच्या संबंधाने तुम्हाला तुमचा कालावधीच नाही झाला, तुम्हाला ह्या रजा नाही मिळणार. त्यानंतर मग तुम्हाला कॅम्प घेऊन आम्ही सर्व शिक्षकांना सांगू रजा आणि रजेचे प्रकार आणि त्यामध्ये सगळ्यांचं समाधान केलं जाईल आणि तुम्हाला CL पासून CL, EL, असाधारण रजा, परावर्तित रजा या सर्वांची माहिती तुम्हाला दिली जाईल. हा, सेवा पुस्तकामध्ये तुमच्या हाताचे ठसे पण असतात बरं का. हे बघा, तर हे तुमचे फिंगरप्रिंट सुद्धा त्या ठिकाणी असले पाहिजेत. सर मला एक प्रश्न विचारायचा होता. आता आम्ही रिटायर्ड झालो, मग ते आमचं मूळ सेवा पुस्तक आम्हाला परत मिळते का? नाही, मूळ सेवा पुस्तक हे तुमचं कार्यालयामध्येच असते आणि दुय्यम सेवा पुस्तक हे तुमच्याकडे परत दिलं जातं. आणि आता जिल्हा परिषदेने नवीन उपक्रम काढलेला आहे की तुमचे जे काही लाभ आहेत ते सर्व लाभ तुम्हाला त्या दिवशी मिळतील आणि जिल्हा परिषद तुमचा त्या ठिकाणी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुद्धा घेईल. तर आवर्जून कार्यालयाने दिलेल्या पत्राप्रमाणे आपण त्या ठिकाणी जायचं आणि आपले सर्व लाभ पदरात पाडून घ्यायचे आणि आपण केलेल्या सेवेची एक सेवापूर्ती म्हणून आपला गुणगौरव होईल त्या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद सर. तुम्ही माहिती दिल्याबद्दल. परंतु आता हे माझी नोंद राहिलेली आहे, मी 1-2 दिवसाने मला करून द्या. ओके, मी ते प्रमाणपत्र आणते आणि ठीक आहे.